ओमी आणि अंजलीला घरात घेऊन पुढे कसं आणि काय करायचं हे ठरवण्यात शहाणपण आहे. आई तुम्हीच म्हणता ना, सून म्हणजे घरची लक्ष्मी असते. आपल्या घरची लक्ष्मी दारात उभी आहे, तिला असं तात्काळ उभं ठेवणं चुकीचं आहे. आपला कितीही विरोध असला तरी अंजलीचं आता या घराशी नातं जोडलं गेलंय. जहागीरदारांची सून झाली आहे ती. आणि ही वस्तुस्थिती आपण बदलू शकत नाही. आणि अंजली, जहागीरदार आपल्या घरातल्या सुनेचा कधीच अपमान करत नाही. पण सई, मला सईचं म्हणणं पटतंय. हो दादा, सईचं म्हणणं करेक्ट आहे. आता जे आपल्याला होऊ नये असं वाटत होतं ते ऑलरेडी झालेलं आहे. सो लेट्स एक्सेप्ट इट. आणि आपण या घरातले मोठे आहोत. मोठ्या मनाने यांना माफ केलं तर बरं होईल. जसं ओमी आपला आहे तसंच आपण या अंजलीला पण आपलंसं करून घेऊया. मोठ्यांनी शहाणपणा केला नसता तर ही वेळच आली नसती, नाही का? जसं मला घराबाहेर काढलं होतंस ना, तसंच देवांश तुला घराबाहेर हाकलेल. अशक्य. तुम्ही वाटते तेवढा त्रास द्या मला, पण माझ्या आणि देवांशच्या नात्यावर मी एकही ओरखडा येऊ देणार नाहीये. आणि हा भैरवी जहागीरदारला सई देवांश जहागीरदाराचा शब्द आहे. म्हणजे मी माझ्याकडून चूक झाली आहे ना, तीच चूक सुधारायची आहे मला आता. आई, मला तुमची परवानगी हवी आहे. अंजली, उजव्या पायाने माप उलट आणि गृहप्रवेश कर. Thank you so much, Sahi. आजचा दिवस तू लक्षात ठेव. आज तू स्वतःच मला तुझ्या घरात एंट्री देतेस. आता हे अंजली नावाचं स्टॉन तुझ्याच घरात येऊन तुझी लाईफ कशी बर्बाद करते ना, ते बघच तू. लग्न करून माझ्या घरी आलीस ना अंजली, पण विसरू नको, ओमी माझा तीर आहे. त्याच्या आयुष्याशी मी तुला खेळवता देणार नाहीच, पण लवकरात लवकर तुझा खरा चेहरा त्याच्या समोर आणेन. तयार राहा. थँक्यू सो मच साई. साई, मला ना माहित होतं तू नक्की मला घरात घेशील. आपल्यात आधी जे काही झालंय, जी काही भांडणं झाली आहेत, तू मला जे काही वाईट साईड बोलली आहे, आपण ना ते सगळं विसरून जाऊ, सगळं क्लिअर करून टाकू.
आणि आजपासून नवीन सुरुवात करूयात ना, एक नवीन सुरुवात करूयात. पण त्याआधी मोठ्यांचे आशीर्वाद तर घे. हो. सई, दोघांना आधी देवाचा आशीर्वाद घ्यायला सांग. बाबा, बाबा प्लीज. चल अंजली, आपण आईचा आशीर्वाद घेऊया. मम्मा, तू तरी समजून घे प्लीज. मला माहिती आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्या प्रेमासाठी तरी आमचं नातं एक्सेप्ट कर. प्लीज मला आशीर्वाद दे. मम्मा प्लीज. मूर्खपणाचा बाजार मांडला इकडे. अहो अहो ऐका ना. मम्मा भैरवी मॅम, सुखी रहा. चांगला संसार करा. आशीर्वाद दिल्याचा पश्चाताप नाही झाला पाहिजे हा मला. आणि अंजली, दुसरी संधी ही प्रत्येकाला मिळत नसते. त्यामुळे आत्ता जी संधी मिळाली आहे त्याचं सोनं कर. जा, दादाच्या पाया पडा. हवा त्या. हो. ही अपेक्षा नव्हती रो मी तुझ्याकडनं. मला असं वाटत होतं की माझा लहान भाऊ माझ्यावर चिडलाय. त्याच्या विचारांच्या गोंधळात हरवलाय, कन्फ्युज्ड आहे. आणि मला हे माहिती होतं की या सगळ्यातनं मी त्याला नक्की बाहेर काढेन. तू तर सगळंच संपवून टाकलंस. स्वतःच्या हातांनी स्वतःचा लाईफ बर्बाद करून टाकलंस तू. मला फक्त एक सांगतो, इथून पुढे सगळं खूप कठीण होणार आहे. खूप कठीण. रूप, तो ऐक ना. अंजली, तू दमली असशील ना? चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊन रेस्ट करूया. ओंकार, तुझी सई वहिनी राहिली ना, तिचाही आशीर्वाद घ्यायला हवा. तिचा आशीर्वाद घ्यायची काहीच गरज नाही.
हे जे काही घडतंय ना सगळं तिच्यामुळे घडतंय. ओंकार, अंजली, हिच्याचमुळे आपल्याला घरचे विरोध करतायत. जिचं मन एवढं कळवट आहे ना ती आपला नमस्कार डिझर्व नाही करत. ओंकार, पण सई आता मानाने मोठी आहे आपल्यापेक्षा. जाऊबाई आहे आता माझी, आणि तिने घरात नसतं घेतलं तर माझा गृहप्रवेश झाला असता का? प्लीज. अगं ही सगळी नाटकं आहेत अंजली. तुला सगळं माहिती असून सुद्धा तू अशी कसं काय बोलू शकतेस? अगं तूच मला रिअलाइज करून दिलेस ना की वहिनी जे काही करते ते स्वतःच्या स्वार्थासाठी करते म्हणून. आणि आता तूच असं बोलतीयस. ओंकार, अरे पण एनिवेज, तुला जे करायचं ना ते तू कर, पण मी हिला नमस्कार नाही करणार. ओंकार, बिचारी काय अवस्था झाली ग सई तुझी. ते म्हणजे तू मला म्हणायचीस ना, अंजली तू माझ्या घराच्या आजूबाजूला जरी दिसलीस तरी गाठ माझ्याशी आहे. आणि आज मी जाऊ म्हणून घरात आले तुझ्या, आणि तुलाच माझं स्वागत करावं लागलं. भारी वाटलं असेल ना तुला? काय मोठ्या मोठ्या बाता करत होतीस ना. ओमी आणि अंजलीचं लग्न होऊ देणार नाही, हे करेन ते करेन, ब्ला ब्ला ब्ला. पण शेवटी लग्न झालंच, आणि या सगळ्याचा ब्लेम सुद्धा तुझ्यावरच आला. खरी मजा तर आत्ता सुरू होणार आहे मॅम. एक मिनिट, मला पण तुमच्यासारखं जरा बसू दे. सई, काय म्हणत होते मी? हा सई, आता फक्त ओंकार तुझ्या अगेन्स्ट आहे. हळूहळू घरातले सगळे लोक तुझ्या अगेन्स्ट जाणार. मग काय करणार आहेस ग तू? मला एकटं पाडलं होतंस ना या घरात, आता तुला काय एकटं पडल्यावर कसं वाटतं ते. बिचारी सई, तुझ्याच आईस देखत मी तुझ्याच घरात आले, आणि तुझ्या घरात येऊन फूट पण पाडली, तरी तू काहीच नाही करू शकलीस ना ग. कधी नव्हे ते पहिल्यांदा वहिनी तुझ्यावर रागवली. बघून खरंच मजा आली मला. डोंट वरी मॅम, तो छोटासा राग ना आपण मोठ्या फायर बॉल मध्ये कन्वर्ट करू. आणि त्यात हिला ढकलून देऊ. येस 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 येस. मग सई आणि सईचा इगो त्या फायर बॉल मध्ये. आता सगळं राज्य माझं होईल. या घरावर माझी हुकूमत असेल. सगळ्यात जास्त आनंद मला कसला होता माहितीये? की देवांचा आता तुझ्यावर विश्वासच उरला नाही. हा, मग देवांश काय भडकले होते सईवर? आई शपथ, मलाच भीती वाटली. सई, तू काय म्हणायचीस ग? हा, आमचं रिलेशन आमचा स्वाभिमान आहे. स्वाभिमान? माय फूट. आता त्या स्वाभिमानाला असं चिरडून टाकेन ना मी
बघतच राहतो. काही होणार नाही तुझ्याकडे. न जहागीरदारांचं घर, न तुझी सत्ता, न ही माणसं, न हे नातं. आता काय करणार आहेस सई तू? म्हणजे कसं वाचवणार आहेस तुझं घर, तुझं जग? तोंड वर करून चालणाऱ्यांची हीच अवस्था होते अंजली. बघून चालायचं ना. काय म्हणालात तुम्ही दोघी आत्ता? मला आणि देवांशला वेगळं करणार? या जगातली कुठलीच ताकद आम्हाला वेगळं करू शकत नाही. कारण आमचं नातं परमेश्वराने बांधलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अंजली, या घरात सून म्हणून तुझा गृहप्रवेश मी केलाय. जास्त शहाणपणा केलास ना तर धिंड काढत घराबाहेर काढन तुला. खूप हौस होती ना तुला जहागीरदारांची सून होण्याची. आता जहागीरदारांची सून होणं काय असतं हे मी दाखवून देईन तुला. आजपासून मी तुझी मोठी जाव. इथून पुढे तू माझ्या डोळ्यासमोर असणार आहेस. जे काही कटकारस्थानं करशील ना ते सगळे हाणून पाडेन मी. आणि तुझ्या कानाला धरून सुनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला शिकवे. आणि गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मध्ये मी उभी आहे. माझ्या कुटुंबावर वार करायचे प्रयत्न केलेस ना तू, लवकरच पलटवार करेन त्याचा. वाव, क्लासिक. खरं तर आता तुझ्या मनासारखं काहीही घडत नाही, पण तरीही तुझा कॉन्फिडन्स काही कमी होत नाही. आणि तो होणारही नाही कधी. कारण मी सई देवांश जहागीरदार, देवांशची पत्नी आणि या जहागीरदार घराण्याची मोठी सून. अंजली सोबत तुम्हालाही सांगून ठेवते मॅडम, तुमची कटकारस्थानं थांबवा. देवांश आई म्हणतात ना तुम्हाला, म्हणून इतक्या दिवस सगळं काही सहन करत होते आणि शांततेत ऐकून घेत होते. विसरलात का? तुमच्याच मुलाने या घराबाहेर तुम्हाला हाकलून दिलं होतं. माझ्यामुळे आज तुम्ही घरात आहात. पण तुम्हाला चांगुलपणाची कधी जाणीवच होणार नाही, हे दुर्दैव आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा आणि अंजलीचा खरा चेहरा मी लवकरात लवकर देवांश समोर आणेन. बापरे, ओ माय गॉड, ओ माय गॉड, घाबरले ग मी. अगं वेडाबाई, माझं खरं रूप घरातल्या सगळ्यांसमोर आणण्या अगोदर तू या घरात टिकली पाहिजेस ना. सॉरी, आपण करेक्ट आहे. या घरातली तुझी हुकूमत आता संपलीये. दिवस मोजायला सुरुवात करायची, कारण लवकरच तू जहागीरदारांच्या घराच्या बाहेर ढकलली जाणार आहे. याला हवं तर माझं नवीन चॅलेंज समज. चॅलेंज एक्सेप्टेड.
तुमच्यामुळे पळून गेलाय तो. सई अगं हे सगळं करताना किमान एकदा मला विचारायचंच तरी, देवांशी तरी बोलायचंच ना याबद्दल. सई, तुम्ही इथे, सॉरी, मला नव्हतं माहित तुम्ही रूममध्ये असाल. तुम्ही तरी कुठे जाणार आहे म्हणा. तुम्हाला एकट्याला राहायचं असेल ना, मी बाहेर जाते. पण का? का म्हणजे तुम्हाला नजरेसमोर पण नको असेल ना मी आज. काही हरकत नाहीये, मी जाते बाहेर. सई वेट, प्लीज थांबा. काय बोलू मला काहीच कळत नाहीये. तुम्ही बोलण्याची गरजच नाहीये देवांश. माझ्या एका चुकीमुळे अख्ख्या घराचं नशीबच पलटून गेलंय. नाही नाही सई, तसं नाहीये. असंच आहे. तुम्ही परत परत सांगत होतात ना की ओमीच्या रूमचं दार नाही उघडायचं, पण मी नाही ऐकलं तुमचं आणि दार उघडलं. हे आपल्या सगळ्यांचं नशीबच पलटून गेलं. मला खरंच वाटलं नव्हतं की ओमी असं पळून जाईल. माझ्या एका या मूर्खपणामुळे अंजली आपल्या घराची सून होईल. मला खरंच नव्हतं माहित. प्लीज मला माफ. सई सई सई, किती त्रास करून घेताय तुम्ही. शांत व्हा प्लीज. आणि किती स्ट्रेस घेतलाय. आवाज बघा ना कसा झालाय तुमचा. प्लीज शांत व्हा. तुम्ही या इथे, या बसा शांतपणे या. सई तुम्ही नका स्वतःला दोष देऊ प्लीज. या सगळ्यात तुमची काही चूक नाही. आज ओमीने जे काही केलंय ना ते त्याने कधी ना कधी केलंच असतं. आणखी किती दिवस त्याला असं त्याच्या रूम मध्ये कोंडून ठेवलं असतं ना मी. त्याला कधीतरी बाहेर काढावंच लागलं असतं. कधीतरी बाहेर पडून त्याने अंजलीशी लग्न केलंच असतं, कारण त्याने ठरवलं होतं ते. आणि आता झालंय ते. आपल्या हातात काहीच नव्हतं सई. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? कारण तुम्ही सतत मला सांगत होतात सई की जरा ओमीच्या कालाने घ्या, जरा शांतपणे हँडल करा त्याला. पण इतकं सगळं भाराभारा घडत होतं ना की मी तुमचा सल्ला असाच इग्नोर करून टाकला. मी लक्षच दिलं नाही. आणि आता हे बघा ना सगळं काय होऊन बसलं. देवांश, सांभाळाल ना स्वतःला प्लीज. मी माझ्या भावालाच ओळखण्यात कसं काय चुकू शकतो सई. माझ्या भावाला सिरियसली अंजलीशी लग्न केलं यार त्याने. आपल्यापैकी कोणाचं काहीच ऐकलं नाही त्याने. फक्त अंजलीला चूज केलं. दॅट्स इट. आपण हरलोय आणि आता आधीसारखं काहीच उरलं नाहीये. हे बघा, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुम्ही धीर सोडू नका ना. शांत व्हा प्लीज. सगळं काही व्यवस्थित होईल.